महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या बातम्या प्रसारित करणारे आपले हक्काचे न्यूज चॅनल DPA न्यूज मराठी. ज्ञान, विज्ञान, कला, क्रीडा, मनोरंजन, राजकारण, समाजकारण, पर्यटन, अध्यात्म, शेती, उद्योग, आरोग्य, रोजगार, शिक्षण, करिअर, इतिहास, शासन प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवित असलेले एकमेव अग्रगण्य न्यूज चॅनल DPA न्यूज मराठी. शोध सत्य बातमीचा. मराठवाड्यातील धरणांत केवळ 9.63% पाणीसाठा. राज्यातील एकूण धरणांत 24% पाणीसाठा. पाणी टंचाईसह उष्णतेच्या झळांनी हैराण. राज्यातील सर्व धरणांमध्ये केवळ 24% पाणीसाठा शिल्लक असून 10,000हून अधिक वाड्या गावांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. तर मराठवाडा पाणी टंचाईच्या झळांनी हैराण झाला असून मराठवाड्यातील एकूण 920 लघु, मध्यम व मोठ्या धरणांमध्ये आता केवळ 9.63% पाणी शिल्लक राहिले आहे. गेल्या वर्षी हा साठा 39.33% एवढा होता. राज्यात मागील वर्षी अपेक्षित पाऊस झाला नाही, त्यामुळे बहुतेक धरणे 100% भरलीच नाही. त्यामुळे पावसाळ्यातही राज्याच्या काही भागात टँकरने पाणी पुरवठा सुरू होता. आता हे संकट अधिकच गडद झाल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागासह अनेक शहरांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावे लागत आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनत चालला आहे. नागरिकांसह पशुधन पाण्याअभावी संकटात आले असून लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जीवनमरणाचा प्रश्न असलेल्या दुष्काळाकडे मात्र डोळेझाक करण्यात आली आहे. जलसंपदा विभागाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार मराठवाडा विभागात आज 699.30 दलघमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. पैठणच्या जायकवाडी धरणात आता 5.65% पाणीसाठा उरला आहे. हिंगोलीमधील सर्वाधिक क्षमतेचे सिद्धेश्वर धरण शून्यावर जाऊन पोहोचले आहे. तर येलदरी धरणातही आता 28.76% पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. धाराशिव जिल्ह्याची तहान भागवणारी बहुतांश धरणे आता शून्यावर पोहोचली आहे. लातूरमध्ये अशीच अवस्था असून टँकरने पाणी पुरवठा वाढला आहे. परभणीचे निम्मे दुधना धरणही शून्यावर गेले आहे. आचारसंहितेत सूट मिळण्याची सरकारची मागणी, दुष्काळाबाबत विविध उपाययोजना करणे तसेच याबाबत सध्या सुरू असलेल्या वेगवेगळ्या योजनांनाही पुढे सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेण्यासाठी आचारसंहिता शिथिल होणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडे विनंती केली आहे. आचारसंहिता शिथिल करावी अशी मागणी सरकारने केली आहे. राज्यात मराठवाडा विभागात सर्वात कमी पाणीसाठा शिल्लक राहिला असून मराठवाड्यानंतर पुणे, नाशिक, कोकण विभागाचा धरणसाठा वेगाने कमी होत आहे. मान्सून राज्यात दाखल होण्यास अजून 15 दिवस शिल्लक असताना धरणसाठा वेगाने कमी होत आहे. DPA न्यूजसाठी प्रतिनिधी संतोष शिंदे, लातूर. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.